आणि राखा बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आडकाठी करताय. अरे एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं की पुढचे काही दिवस तुम्ही आपापल्या शहरात आपापल्या गावात बस डेपो असतील, रेल्वे स्टेशन असतील, रिक्षा स्टँड असतील, जिथे जिथे सार्वजनिक चौक आहेत तिथे एक मोठी स्वाक्षऱ्यांची मोहीम घ्या. बस ना सर. बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित. आम्हाला सुरक्षित बहीण पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या ज्यांना ज्यांना संवेदनक्षम मन आहे आणि जे या घटनांवरती चिडून उठलेले आहेत. मी पत्रकार परिषदेत काय करताना गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमच वाचून दाखवला. रोज कुठे ना काही कुठे काहीतरी घडतं. रोज मुंबईत घडते, बदलापूर, अंबरनाथ, सोलापूर आणि एक कंस मामा इकडे चांगली भाषेला न्याय करी देतो. कंस मामा, हे कंस मामा सगळे राख्या बांधत फिरतात. म्हणजे बहिणीवरती एका बाजूला अत्याचार होतोय, हे निर्लज्ज राख्या बांधतायत आणि राख्या बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आडकाठी करताय. अरे एवढं निर्लज्ज सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. आपण एवढंच म्हणत नाही, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर नुसतं आम्हाला काय कोणती नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आदराने उल्लेख करतो अशातला भाग नाही. पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि या संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार, हा जो लढा आहे, हे जे आंदोलन आहे, हे विकृती विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारित मन आणि संस्कारित सगळी माणसं आहेत. एका बाजूला विकृत नराधम, त्यांच्यावरती पांघरुण घालणारं विकृत सरकार आणि त्या नराधमांची बाजू मांडणारा सुद्धा विकृत ते सगळे याचिका करते, त्यांच्या विरुद्ध ही संस्कृती, असा हा लढा आहे. म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की आजपासून आपापल्या गावात, मुख्य चौकात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित याच्यासाठी सर्व नागरिकांना आपण व्यक्त होण्यासाठी स्वाक्षरी करण्याचं आवाहन करा आणि जेवढ्या स्वाक्षऱ्या आपण गोळा करू त्या सगळ्या स्वाक्षऱ्या या एकत्र करून आपण माननीय उच्च न्यायालयाला पाठवणार आहोत. त्यांना सांगणार आम्ही बंद का करत होतो, तुम्ही आमचा बंद जरी केलात तरी सुद्धा आमचा आवाज तुम्ही बंद करू शकणार नाही. आमचा आवाज यापेक्षा मोठा होईल. रक्षण करायला समर्थ असेल, सरकार जर अत्याचारांचा पाठीशी घालणार असेल तर आम्ही शिवसैनिक या माता भगिनीचे पुत्र आणि बांधव म्हणून आमच्या माता भगिनीचं रक्षण करायला आम्ही समर्थ आहोत. आमच्या राज्यामध्ये आमची भगिनी सुरक्षित राहिलीच पाहिजे, हा आमचा अट्टहास नव्हे, आमचा एक कायदा असेल. आणि म्हणूनच जो शक्ती कायदा आपण केला होता, राष्ट्रपतींकडे तो पाठवला गेलाय. राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत, त्यांना सुद्धा मी जाहीर आवाहन करतोय की महामहिम राष्ट्रपतीजी, आपल्या दप्तरामध्ये, आपल्या कार्यालयात गेले 1-2 वर्ष माता भगिनींचं रक्षण करणारा शक्ती कायदा हा धुळखात पडलाय. आपण कृपा करावी, त्या कायद्यावरची धूळ झटकावी आणि या सरकारला सुद्धा थोडंसं झटकवा आणि तो कायदा लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये अंमलात आणा अशी जाहीर विनंती मी आज राष्ट्रपतींना करतोय, इथल्या सरकारला करतोय. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पण परत एकदा सांगतो, आता जी जाग आले ही जाग जाऊ देऊ नका. कारण प्रत्येक घरात ही चिंता आहे, माझी मुलगी शाळेत जाते, ती सुरक्षित आहे का, माझी बहीण ऑफिसमध्ये जाते, सुरक्षित आहे का, माझी आई ऑफिसमध्ये जाते, सुरक्षित आहे का. तर ती सुरक्षा व्यवस्था देण्याच्या ऐवजी सरकार निर्लज्जपणाने वागते. हे सरकार आता घालवावंच लागेल आणि आपल्याला आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद देतो. जागे रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.